सुस्वागतम. ठिपक्यांची रांगोळी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की निखिलची आई म्हणते की अगं तू सुमीचं बाळ हिसकावून घेतलं हे बरोबर आहे का? तेव्हा आपू म्हणते काय बोलताय काकू, मी हे सुमीचं बाळ कसं हिसकावून घेईल? मला सुद्धा बाळाची काळजी आहे कारण मी सुद्धा बाळाची आई आहे. तेव्हा निखिलची आई म्हणते की बाळाची आई आहे म्हणजे? तर आपू म्हणते की मी तिची छोटी आई आहे. आपू म्हणते की सुमीनेच मला तसं बोलायला सांगितलं. तेव्हा सुमी म्हणते की आई मी तिला म्हटले की मी जशी बाळाची आई आहे तशीच तू सुद्धा छोटी आई आहे. तर लगेचच माई म्हणते की सुमी आणि निखिलला माहीत होते की आपू बाळाला घेऊन गेली आणि त्यांना हे सुद्धा माहीत होतं की आपू बाळाची नीट काळजी घेईल. तर आपू म्हणते की मी बाळाची अगदी व्यवस्थित काळजी घेतली. तेव्हा पन्ना काकू म्हणते की हो मला माहीत आहे. आणि आता निखिलच्या आईला म्हणते की तुम्ही आलाच आहात तर बाळाला घ्या आणि बाळासंग व्यवस्थित मस्त खेळा. पन्ना काकू म्हणते की आपू दे बाळाला त्यांच्याकडे. तर आपू ही निखिलच्या आईकडे बाळाला देते. तेव्हा निखिलची आई बाळासोबत खेळू लागते. त्यानंतर पन्ना काकू आणि माई आपूला घेऊन रूममध्ये येतात. तर आपू म्हणते की बोला ना माई, मला इकडे काय आणलं पटकन, आणि तिकडे बाळ रडू लागेल. तेव्हा पन्ना काकू म्हणते की आपू आम्हाला काय बोलायचं नाही हे तुला व्यवस्थित समजतंय. पन्ना काकू म्हणते की अरे आपू, सुमीच्या बाळाला तू तुझ्याकडे रात्रभर ठेवून घेतलंस, ते सुमीचं बाळ आहे ना. तेव्हा आपू म्हणते की म्हणून तर त्याला मी माझ्याकडे ठेवून घेतलं. आपू म्हणते की सुमीला सुद्धा आराम मिळावा म्हणून. तर माई म्हणते की सुमीला व्यवस्थित आराम मिळतोय आणि तेवढी आम्ही काळजी घेतोय आपू. तर पन्ना काकू म्हणते की अरे आपू पण ते सुमीचं बाळ आहे. तेव्हा आपू म्हणते की आपल्या घरात आपलं आणि परकं असं काहीच नसतंय आणि माईंनी सुद्धा मला खूप सांभाळलं आहे. तेव्हा माई म्हणते की आपू त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. आपू म्हणते की सुमीच मला बाळाची ती छोटी आई आहे मी असे म्हणाली ना, मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? तर माई म्हणते की हा सुमीचा मोठेपणा आहे आणि तुझी परिस्थिती तशी आहे म्हणून ती म्हणते. आपूला माई म्हणते की अगं पण तू सुमीच्या मोठेपणाचा विचार करायला हवा. तुला लहानपणापासून बाळाची आवड आहे हे माहीत आहे. माई म्हणते की मग तू वरुणला सांभाळ ना. तर आपू म्हणते की वरुण आता मोठा झाला आहे पण ते बाळ लहान आहे. आपू म्हणते की दिवसभर ते बाळ सुमीकडेच राहू द्या, पण रात्रभर मी तिला व्यवस्थित सांभाळेल आणि काल रात्रीसुद्धा मी तिला व्यवस्थित सांभाळलंय माई. आपू म्हणते की मी बाळाला वेगवेगळ्या स्टोरीज आणि गोष्टी ऐकवीन. तर आपू म्हणते की चला आता अजून मला बाळाची खूप तयारी करायची. त्याला कोणत्या शाळेत ॲडमिशन घ्यायचं आहे आणि कोणत्या पोएम्स त्याला शिकायचे आहेत आणि बाकीच्यासुद्धा स्पोर्टच्या खूप ॲक्टिव्हिटी आहेत असे म्हणत आपू जाऊ लागते. तर पन्ना काकू म्हणते की थांब थांब आपू, कुठे चाललीस? आपू म्हणते की बघता बघता बाळ आता मोठे होईल आणि ती बिचारी सुमी एकटी काय काय करणार. तर इकडे आता निखिलची आई आणि सुमी पुन्हा त्यांच्या रूममध्ये येतात. तेव्हा सुमी म्हणते की हे सर्व तुमच्यामुळे झालं आहे. तर निखिल म्हणतो मी काय केलं? तेव्हा सुमी म्हणते की काय गरज होती माझ्या मुलीला आपूकडे देण्याची. निखिल म्हणतो की सुमी तुला शांत झोप लागली होती, तू शांतपणे झोपावे म्हणून मी ते बाळ आपूला दिलं. निखिलची आई म्हणते की निखिल तिला म्हणावं की तू तुझा विचार कर आपू, सुमीचा विचार करायला आम्ही आहोत. तेव्हा सुमी म्हणते की इतक्या दिवसापासून मी यांना हेच समजावण्याचा प्रयत्न करते पण ते माझं ऐकतच नाही आहेत. रात्रभर माझी मुलगी त्या आपूच्या कुशी झोपली होती आणि मी अशीच टांगून झोपले होते. तेव्हा निखिलची आई म्हणते की सुमी तू वेळी सावध हो बरं का. इथे तुझ्या घरचे ना प्रत्येक वेळी सापू आपू करत असतात आणि सर्वजण त्या आपूचा शब्द झेलत असतात. निखिलची आई म्हणते की इथे आपूने ना माझ्या नातीवर अजिबात हक्क दाखवायचा नाहीये, मला बाकी काहीच माहीत नाहीये. निखिल म्हणतो की आई अगं प्रेम करणं काळजी घेणं म्हणजे हक्क दाखवणं झालं का? निखिलची आई म्हणते की सुमी वेळी सावध हो, नाही तर तुझं बाळ ती स्वतः हस्तगत करेल कारण ऑलरेडी तिने स्वतःचं बाळ दागावलंय. निखिलची आई म्हणते की माझ्या नातीला त्या आपूपासून थोडंसं लांबच ठेव, नाहीतर मी माझी नात लगेचच माझ्या घरी घेऊन जाईल. तेव्हा निखिल म्हणतो की आई काहीही बोलू नकोस. सुमीला निखिल म्हणतो की सुमी अगं आपू तुझ्याशी कशी वागली आणि तू तिच्याशी कशी वागतेस याचा मला राग येतोय. तर निखिल म्हणतो की तू 7 महिन्याची असताना पडली होतीस तर आपू जीवाच्या आकांताने तुझ्याकडे तुला वाचवायला धावत आली. निखिलची आई म्हणते की मग तिने माझ्या नातवीवरती हक्क दाखवायचा का? तर निखिल म्हणतो असं काहीच होणार नाही. तेवढ्यात त्यांचे ते बोलणे ऐकून शशांक तिथे येतो आणि सर्वांना हात जोडत म्हणतो की माझ्या आणि आपूमुळे तुम्हाला त्रास होतो म्हणून मी माफी मागतो. निखिल म्हणतो काय करतोय सारे शशांक तू? शशांक म्हणतो की बायको म्हणूनच मी फक्त तिची बाजू घेत नाही, कारण सुमीचं बाळ तिच्यापासून दुरावून घेणं हे आपू कधीच करू शकत नाही.
निखिल म्हणतो की अरे शशांक, मी काय अपूला ओळखत नाही का? अगोदर ती स्वतःच्या आनंदापेक्षा दुसऱ्याचा आनंद ओळखते. तेव्हा उठून उभा राहत सुमी म्हणते की आत्ताच का अपू मग हट्टीपणा करते दादा? तिला कळत नाही का हे बाळ माझं आहे म्हणून? तेव्हा शशांक म्हणतो की अपूला लहान मुलं आवडतात हे काय तुला सुमी माहीत नाही का? सुमी म्हणते की दिवस रात्र जर अपूने आपल्या बाळाचा ताबा घेतला तर पुढे सुद्धा तेच घडेल. शशांक म्हणतो की तसं काहीच होणार नाही, एवढा तरी माझ्या अपूवर विश्वास ठेवा. तर सुमी म्हणते की अजिबात नाही शशांक. तर सुमी म्हणते की दादा तू तरी अपूला समजाव ना, आणि हे जर अति झालं तर उगाच आपल्या नात्यांमध्ये दुरावा येईल. तेव्हा ते ऐकून शशांकला मोठा धक्का बसतो. तर निखिल म्हणतो की स्वतःच्या बाळापेक्षा अपू बाळाची नीट काळजी घेईल, मला माहीत आहे. तेव्हा निखिलची आई म्हणते की अरे स्वतःच्या आई-वडिलांपेक्षा बाळाची काळजी कोणीच व्यवस्थित घेऊ शकत नाही. इकडे आता अपू पन्ना काकूला आणि माईला म्हणते की तुम्ही माझ्याशी असे का बोलताय आणि का वागताय? तर पन्ना काकू म्हणते की अगं अपू, तुला समजत कसं नाही? तुला आता कुठल्या भाषेत समजवायचं? अपू म्हणते की फक्त मी त्या बाळाची व्यवस्थित नीट काळजी घेते एवढंच. पन्ना काकू म्हणते की अरे सुमी तिच्या बाळाला सांभाळू शकते अपू, आणि ती सुद्धा आता नवी नवी आईच झाली आहे ना. त्यानंतर माई अपू शेजारी बसत म्हणते की अपू हे बाळ आपलं आहे, सगळ्यांचं आहे, पण आता ते सुमीचं जास्त आहे. माई म्हणते की सुमीबरोबर त्याचं असणं जास्त गरजेचं आहे अपू. पन्ना काकू म्हणते की एवढं सांगून तरी तुला समजत नसेल तर आम्ही सांगतो ते तरी ऐक. माई म्हणते की 6 महिन्यांनी आपण तिला भरडी सुरू करू, तेव्हा तू तिच्याबरोबर खेळ आणि तिला भरडीही भरव अपू. माई म्हणते की अपू जरा समजून घे. तेव्हा अपू म्हणते की ठीक आहे, तुम्ही जे मला बोलताय ना ते मी समजून घेते. तर अपू म्हणते की पण माझी एक अट आहे. माई म्हणते की आता काय? अपू म्हणते की जर रात्रभर बाळ सुमीकडे राहणार असेल तर दिवसभर ते माझ्याकडे राहील. तेव्हा आता माई आणि पन्ना काकूला मोठा धक्का बसतो. तेव्हा पन्ना काकू म्हणते की अपू ते बाळ सुमीचं आहे आणि तू त्याची फक्त आईसारखी आहेस, त्याची आई नाही आहे. त्यानंतर आता इकडे सुमीकडचे बाळ रडू लागते. तेव्हा निखिलची आई बाळाला समजावू लागते. सर्वजण बाळाला रडण्यापासून थांबवत असते पण ते ऐकायला तयारच नसते. तेवढ्यात अपू ही बाहेर येते तर शशांक अपूचा हात धरत अपूला थांबवतो. इकडे माई, पन्ना काकू, निखिलची आई सर्वजण बाळाला समजावत असते पण बाळ काही रडायचे थांबतच नसते. तर सुपर्णा म्हणते की मी ओवा भाजून आणू का? पुढे येत अपू म्हणते की मी समजावू का बाळाला? तर लगेचच पन्ना काकू म्हणते की अपू आम्ही आहोत ना, आम्ही समजावतो ना. तर निखिल म्हणतो की पन्ना, अपूला तरी थोडासा प्रयत्न करूयात ना. तर शशांक म्हणतो की पन्ना काकू बोलतात ते बरोबर आहे. त्यानंतर लगेच अपू म्हणते की काकू दाखवा ना, मी सांभाळते. तर निखिलची आई काही बाळाला द्यायला तयार नसते. तेव्हा निखिल म्हणतो की आई तू माझ्याकडे दे, मी माझ्याकडे राहतं का बघतो. तर निखिलच्या आईकडून निखिल ते बाळ घेतो आणि त्याला समजावू लागतो पण बाळ काही रडायचे थांबत नसते. तेवढ्यात अपू ही निखिलकडे इशारा करते तर निखिल ते बाळ अपूकडे देतो आणि अपू त्या बाळाला घेत असते. बाळ आता रडायची थांबलेली असते. ते बघून सर्वांना मोठा धक्का बसतो. त्यानंतर प्रेमाने बाळाला समजावत अपू ही त्याला आतमध्ये घेऊन जाते. तेव्हा निखिलची आई सुमीला म्हणते की बघ, अपूने ते बाळ शांत केलं आणि तू आई असून तुला बाळाला शांतही करता येत नाही का सुमी? निखिलची आई म्हणते की सुमे तू वेळी शहाणी हो आणि माझ्याबरोबर आत्ताच्या आत्ता घरी चल, नाही तर तू पस्तावशील. त्यानंतर आता सुमी ही अपूकडे बाळ घ्यायला येते. तेव्हा अपू म्हणते की अगं राहू दे ना माझ्याकडे, तूच मला म्हटली होतीस ना की तू बाळाची आई आहेस म्हणून. तेव्हा हात जोडत सुमी म्हणते की अगं चुकलं माझं, मीच त्यावेळेस तुला म्हटले होते पण तो माझा चांगुलपणा होता आणि माझा चांगुलपणा माझ्या चांगलं टील असं मला कधी वाटलं नव्हतं. असं आता सुमी ही अपूला बोलते. सुमी म्हणते की पण मला माहीत नव्हतं की तू माझं बोलणं इतकं मनावर घेशील आणि हिच्यावर हक्क गाजवशील. तेव्हा अपूला मोठा धक्का बसतो. तेव्हा आता अपूला एवढी भयानक वागणूक दिल्यानंतर मात्र निखिल आता ते बाळ सुमीचे नाही तर अपूचे असल्याचे सर्वांना कसे सांगतो आणि मग अपूने आपल्यासाठी किती मोठा त्याग सहन केला हे सत्य समोर येऊन आता सर्वांना कसा मोठा धक्का बसतो हे बघण्यासाठी आणि ठिपक्यांची रांगोळी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.